विचार करा, एक खेळाचं मैदान. कबड्डीचा खेळ रंगात आलाय, आजूबाजूला कुटुंबी आहेत, लहान मुलं आहेत आणि अचानक या उत्साहाचं रूपांतर होतं भीतीत. आरडाओरडा, तलवारी, कोयते आणि गोळीबाराचा आवाज. हे एखाद्या सिनेमातलं दृश्य नाही, हे प्रत्यक्षात घडलंय. हो, युनायटेड किंगडममधील डर्बी शहरात. अगदी. आपण बोलतोय 20 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या एका कबड्डी स्पर्धेबद्दल, जिथे एक छान कौटुंबिक कार्यक्रम एका मोठ्या दंगलीत बदलला. आणि या प्रकरणी नुकताच न्यायालयाचा निकाल लागलाय, त्यामुळे अनेक तपशील आता समोर आले आहेत. तर आज आपण याच बातमीपत्रांच्या आधारे जरा खोलात शिरून बघूया की नेमकं काय घडलं, पुराव्यांनी काय भूमिका बजावली आणि एका खेळाच्या मैदानाचं रणांगण कसं काय झालं. तर ही घटना आहे डर्बी शहरातील एल्व्हस्टनची. कबड्डीचा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक 2 गटांमध्ये भांडण सुरू झालं. पण हे साधंसुधं भांडण नव्हतं, बरोबर? अजिबात नाही. हा एक मला वाटतं पूर्वनियोजित हल्ला होता. कारण काही क्षणातच तिथे चाकू, तलवारी, कोयते, बॅटसारखी शस्त्र बाहेर निघाली. अरे बापरे. इतकंच नाही तर गोळीबार झाल्याच्याही बातम्या आल्या. जिथे लहान मुलं होती तिथे असं काहीतरी घडावं हेच मुळात खूप धक्कादायक आहे. नक्कीच. आणि या प्रकरणात आता 3 भारतीय वंशाच्या व्यक्तींना दोषी ठरवण्यात आला आहे. बूटा सिंग, दमनजीत सिंग आणि राजविंदर तक्खर सिंग. आणि इथेच ही गोष्ट मला वाटतं खूप रंजक वळण घेते. कारण या प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा ठरला तो म्हणजे व्हिडिओ फुटेज. बरोबर. आणि आजकालच्या जगात हे खूप महत्वाचं आहे की नाही? हो, म्हणजे प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. आणि हे फुटेज एक खूप गुंतागुंतीची गोष्ट सांगतं. उदाहरणार्थ बूटा सिंग, तो व्हिडिओमध्ये दुसऱ्या गटाचा पाठलाग करताना दिसतोय, पण त्याच्या हातात शस्त्र नाहीये. शस्त्र नव्हतं. मग त्याला शस्त्र बाळगल्याबद्दल शिक्षा कशी झाली? हाच तर मुद्दा आहे. कारण 2 दिवसांनी पोलिसांनी जेव्हा त्याच्या गाडीची झडती घेतली, अच्छा, तेव्हा गाडीत 2 कोयते सापडले. पण दमनजीत सिंग आणि राजविंदर तक्खर सिंग यांच्या बाबतीत पुरावा अगदी थेट होता. ते दोघंही व्हिडिओमध्ये मोठ्या सुऱ्या घेऊन फिरताना स्पष्ट दिसले आहेत. म्हणजे पुरावा एकदम पक्का होता. मग कोर्टात काय झालं? शिक्षा काय सुनावण्यात आली? डर्बी क्राऊन कोर्टात नोव्हेंबरमध्ये खटला चालला आणि आता 19 डिसेंबरला निकाल आला. बूटा सिंगला हिंसक दंगल आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी 4 वर्षांची शिक्षा झाली. 4 वर्ष? हो. राजविंदर तक्खर सिंगला 3 वर्षे 10 महिन्यांचा तुरुंगवास आणि दमनजीत सिंगला 3 वर्षे 4 महिन्यांची शिक्षा झाली. आणि गंमत म्हणजे दमनजीत सिंग सुनावणीच्या वेळी हजर पण नव्हता. बापरे, या शिक्षा ऐकूनच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतंय. हो. आणि ही गोष्ट फक्त या तिघांपुरती मर्यादित नाहीये. याच्या मागे एक मोठं चित्र आहे. म्हणजे याच घटनेसाठी ह्याच वर्षी म्हणजे 2024च्या सुरुवातीला इतर 7 जणांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. काय सांगताय? म्हणजे एकूण 10 लोकांना शिक्षा झालीय. बरोबर. याचा अर्थ ही काही अचानक झालेली बाचाबाची नव्हती. हा संघर्ष खूप खोलवर रुजलेला दिसतोय. अगदी बरोबर. पोलीस तपासातही हेच म्हटले आहे की ही घटना एका मोठ्या पूर्वनियोजित संघर्षाचा भाग होती. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की नाही, जे सांस्कृतिक कार्यक्रम समुदाय एकत्र आणण्यासाठी आयोजित केले जातात तेच कधीकधी परदेशात स्थायिक झालेल्या समुदायांमधील जुन्या संघर्षांसाठी एक निमित्त कसे बनू शकतात, यावर विचार करायला हवा.